आई एकविरेच्या पालखी सोहळ्यात झालेल्या वाद प्रकरणी पनवेल कोळीवाडा येथील भक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करत घडलेल्या घटनेबाबत सत्य परिस्थिती मांडली आहे। रात्री आमच्यावरती जो पालखीवरती झालेला हमला कुठला मानपान नाही, कुठला पालखी पुढे घेण्याचा वाद नाही, फक्त त्यानं एकच ठरवलं होतं की आम्हाला पनवेलकरांचा पालखीचा केलेला कार्यक्रम स्वाहा करायचा होता। ते सांगतात की पालखी पुढे न्या, आमची तिथे पालखीच नव्हती तर आम्ही पुढे कसं जाणार। आता त्या लोकांनी पालखी आम्ही असं त्यांनी जरी बोलले असतं पालखी पुढे घ्या, आता आम्ही पालखी नेऊन तिथे 20-25 मिनटं झाले, मग ह्या लोकांनी आमच्यावरती दगड फेकण्याची गरज का होती। आणि ते पण महिलांचे आणि प्रत्यक्ष ते मागं आमची पालखी चालली होती, मागून त्यांनी दगड पालखीमध्ये मारलं, म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे। तुम्ही एकविरीला आलात, तुम्ही दगड फेकायला आलेत। आम्हाला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता, उलट सोहळा शांततेत आणि जल्लोषात पार पडावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। पनवेल कोळीवाड्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी तिन्ही कोळीवाड्यांमध्ये वारंवार बैठका घेण्यात आल्या होत्या। या बैठकीत पनवेल कोळीवाड्यातील पंच कमिटीचे सदस्य सातत्याने उपस्थित राहून सविस्तर चर्चा केली होती। आईच्या पालखी सोहळ्याला कोणताही गालबोट लागू नये, हा सोहळा देदीप्यमान आणि जल्लोषपूर्ण व्हावा या उद्देशाने पनवेल कोळीवाड्याने संयम राखत पूर्ण प्रयत्न केले। आई बहिणींसह सर्व समाज बांधवांनी आर्थिक जुळवाजुळवीपासून ते पालखी सजावटीपर्यंत अत्यंत नियोजनबद्ध काम केले होते। मात्र सोहळा सुरू असतानाच कल्याण कोळीवाड्यातील काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पनवेल कोळीवाड्यातील नागरिकांनी व्यक्त केला आहे। आमच्यावर आणि आमच्या आई बहिणींवर दगडफेक झाली तरीही आम्ही संयम राखला, कोणत्याही परिस्थितीत सोहळा बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो, असे नागरिकांनी सांगितले। त्यांनी हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोपही केला आहे। तसेच पनवेल कोळीवाड्यांनी शेवटपर्यंत संयम राखून परिस्थिती हाताळली, मात्र आमची बदनामी करण्याचा डाव समोरच्या बाजूकडून रचला जात आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। या प्रकरणी सत्य समोर यावे आणि पनवेल कोळीवाड्याची भूमिका जनतेसमोर स्पष्ट व्हावी यासाठीच आम्ही मीडियासमोर आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार। आई एकविरा मातेचे आशीर्वाद आणि आमच्या जरीमरीच्या आशीर्वादाने आज आम्ही पनवेल कोळी समाज प्रसन्न मातेच्या समोर येत आहोत, कारण की आम्हाला खूप मोठं दुःख झालं आहे की आज आम्ही आईच्या दरबारी एवढी मोठी पालखी, आईचं चलचित्र, पालखीचं देखावा एवढा मोठा करूनसुद्धा आज आम्हाला कुठेतरी दोषी समजलं जाते। त्या दोषीच्या विरुद्ध आम्ही उत्तर देण्यासाठी आलो आहोत। या तमाम महाराष्ट्राने विचार करावा की पनवेल कोळी समाज कुठं दोषी आढळल्यास आम्हाला कारवाईसाठी तुम्ही बोलू शकता, पण आमची कोणतीही अशी भावना नव्हती की आम्ही तिथं दोषी आढळू। सर्वप्रथम आमच्या आईची पालखी जरीमरीची आई एकविरा देवीला भेटीला जाते, त्या भेटीची ओढ आमच्या आई बहिणीला, मुलींना, आमच्या पुरुषांना 1 वर्ष अगोदरच लागते। त्याच्यासाठी तयारी आमच्या घराघरातून निघते। आज आई 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये साचवून पालखीसाठी वेगळं फंड काढते। त्या पालखीला कसं आनंद साजरा घेता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करते। आज आम्ही कुठेही भांडणीची चर्चा करून न घेऊन गेलो होतो। आज आमच्या पालखीचा पवा आज 4,500-5 हजार लोकांनी भरलं होतं। पूर्वी आम्ही पनवेल कोळीवाडा घेऊन जात होतो, पण आज आम्ही पनवेल घेऊन गेलो होतो, कारण की पनवेलच्या आजूबाजूचे सगळे ग्रामस्थ आमच्या टी शर्टसाठी जाणूनबुजून आमच्या हातापाया जोडून आमच्याकडनं टी शर्ट घेऊन गेले की तुमच्या पालखीत आम्हाला यायचं आहे, तुमच्या जल्लोषमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे, तुम्ही आम्हाला टी शर्ट द्या। आमच्या पंच कमिटीला विनंती करून त्यांनी टी शर्ट घेऊन गेलेत। त्यांचं आज आम्ही कुठेतरी मन दुखवलं, त्यांचा समज झाला आहे की पनवेल कोळी समाजाने भांडण केले। ही पनवेल कोळी समाजाने भांडण केली नाही। आज आम्ही 26 लाख रुपये, 25 लाख रुपये एवढं खर्च करून आज आम्ही भांडण करायला गेलो होतो का, हे तुम्ही महाराष्ट्राने आम्हाला सांगावं। आम्ही आमची उत्तरं आमच्या व्हिडिओ माध्यमात तुम्हाला देणार आहोत। सर्वप्रथम सांगतो की 6 महिन्यापूर्वी आमची पालखीची तयारी झाली, तेव्हा आम्ही पालखीसाठी कसं काय करावं, हे कशी टीम बनावं हे सगळं ठरवलं जातं, कमिटी नेमली जाते, पंच कमिटी त्याच्यासाठी निर्णय घेतात।
आज आमच्याकडे खर्चाला पैसे नव्हते. आई बहिणी बोलल्या की आम्ही पैसे देऊ, तुम्ही फक्त तयारीला उभं राहा. 5 पंच खंबीर राहिले होते. त्या 5 पंचांनी आमच्या समाजाचं जो महत्त्वाचा मच्छीचा धंदा आहे, त्या महिला सांगतात पूर्वी आम्ही 4 दिवस धंदा घ्यायचो, त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवस धंदा घ्या, आपल्या पालखीला खर्च मजबूत झाला पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पालखी आपली शोभेची दिसली पाहिजे. त्याच उद्देशाने आम्ही काम करत होतो. बँडवाल्यापासून, होडीवाल्यापासून, मच्छीवाल्यापासून जो छोटासा धंदा आहे त्यातनं जे काय उत्पन्न होणार होता तो आज पालखीला देणार होता. हा सगळा खर्च आम्ही जमा पंच कमिटी करत होतो. अशा काही असताना आम्ही कुठल्या भांडणीचा विषय करू का? आज आमच्याकडे 4-5 हजार लोक आमच्या पालखीसोबत होते. या लोकांनी विचार केला असता तर त्यांच्या 400 लोकांचं काय झालं असता? आम्ही असा कधीच विचार नाही केला. रात्री आमच्यावरती जो पालखीवरती झालेला हमला, कुठला मानपान नाही, कुठला पालखी पुढे घेण्याचा वाद नाही, फक्त त्यानं एकच ठरवलं होतं की आम्हाला पनवेलकरांच्या पालखीचा केलेला कार्यक्रम स्वाहा करायचा होता. की जे आता 3-4 दिवसापूर्वी घडलं ते तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या लोकांनी आमच्यावरती उलट टार्गेट करण्याचा पाय रचला होता. म्हणजे कसं आहे की आम्ही जो खर्च केला होता, जे आम्ही ज्या मनाभावाने आम्ही जो एकविरा पालखीसाठी जो आम्ही आयोजन केलं होतं, तर त्या आयोजनामध्ये कसं होतं की कोणती भांडण न होता आम्ही वारंवार आम्ही ज्या मिटिंगा घेतल्या, 3 कुलवडा येऊन आम्ही त्या मिटिंगा घेतल्या, प्रत्यक्ष कल्याणकारांबरोबर आम्ही मिटिंगे घेतल्या. त्या मिटिंगमध्ये एकच गोष्ट आम्ही बोलत होतो की आपण कार्य चांगल्या पद्धतीत करायचं आहे, जेणेकरून आपल्या कार्याला कुठला गालबोट न लागता याच गोष्टी आम्ही वारंवार सांगत होतो. आणि इतके वर्ष झाले की आमची मुलं जी आहेत ती कधीच संयम पाळत नव्हती, पण या वर्षी त्या मुलांनी इतकं मनावरती घेतलं होतं की दारू वगैरे ह्या गोष्टी न करता आपल्याला हा कार्य कसं पार करता येईल याच्यावरती जास्त फोकस होता. पण आमच्या हातामध्ये किंवा फक्त गुलाल आणि आईचा विश्वास, आईचा मान आम्ही घेऊनच चाललो होतो. पण ह्या गोष्टीवरती आमचं लक्ष जास्त होता. पण काही लोकांनी काय केला, त्याचं भंग कसं होईल, त्याची वाट कशी लागेल याच गोष्टीवरती त्यांचं जास्त लक्ष होता. पण ज्या माहेर घरचे पालखीच्या वेळी मिरवणूक झाली होती त्यावेळी पण आमच्या ड्रोनवरती काही दगड फेकले मारलेले, ते पण तुम्हाला मी त्याचं प्रूफ देऊ. दुसरी गोष्ट, आमच्या काही मुलांना त्यांनी मारलंसुद्धा, पण काही मुलांनी आमचं त्या मनामध्ये ठेवून ते विषय आमच्यापर्यंत आणलेच नाही का, की जर ते विषय सांगितले असते तर त्याच जागी भांडण झाले असतात. तर आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला काय दाखवायचं की आम्हाला भांडण दाखवायची नाही आहे, पण आम्ही जो मान सन्मान जो आईचा आम्ही तिथं गडावरती जो करतो ते आम्हाला लहान मुलांना दाखवायचं आहे. पण आमच्या पिढीला जर आम्हाला भांगरच दाखवायची असती तर आम्ही एवढा खर्च केलंच नसतं ना. मग आम्ही पण काय केलं असतं, मग आम्ही भांडणीच्या समोरच गेलो असतो. मग आम्ही कशाला हे एवढं डेकोरेशन केले असते किंवा मंडप केले असते, एवढं आम्ही आयोजन केलं होतं. तुम्ही पहिल्यापासून जर आमची व्हिडिओ बघितली, आमचं गाणं जरी तुम्ही बघितलं, त्या गाण्यामध्ये आम्ही कुठला मानपानाचा विषय दिलेलाच नाही आहे. त्याच्यामध्ये विषय फक्त एकच आहे की आपल्या आईची पालखीचा सोहळा कसं चांगल्या पद्धतीत साजरा करता येईल हाच आमचा उद्देश होता आणि आमचा हा ध्येय होता. आणि आमच्या पुढच्या पिढीला हे विषय दाखवायचा होता की आपली जी पालखी इथे मिरवणूक कशी काढली जाते, पालखीचा स्वभाव कसा असते, नियोजन कसं असते, हे आम्हाला दाखवायचं आहे. जर आम्हाला भांडणं जर दाखवायची असती तर आम्ही एवढा खर्च करून आम्ही एकविरा गडावरती नसतं गेलो. मग आम्ही पण त्या मुलांच्या हातात चाकू कोयते दिले असते भांडण करण्यासाठी. आमचा हा उद्देश नव्हता. आणि खाली बघून आम्हाला आमच्या गावाच्या नावाचं हानी कशी होईल, त्यांच्यावरती जे आम्ही केलं त्यांच्यावरती पाणी कसं फेरता येईल याच गोष्टीवर दुसऱ्यांचा त्यांचा फोकस होता. आणि शुल्क कारणामुळे त्यांनी आमच्याबरोबर वाद केला. ते सांगतात की पालखी पुढे न्या, आमची तिथे पालखीच नव्हती तर आम्ही पुढे कसं जाणार. आता त्या लोकांनी पालखी आम्ही असं त्यांनी जरी बोलले असतं पालखी पुढे घ्या, आता आम्ही पालखी नेऊन तिथे 20-25 मिनटं झाले. मग ह्या लोकांनी आमच्यावरती दगड फेकण्याची गरज का होती. आणि ते बिन महिलांचे आणि प्रत्यक्ष ते मागं आमची पालखी झाली होती, मागून त्यांनी दगड पालखीमध्ये मारलं. म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे. तुम्ही एकविरीला आलात, तुम्ही दगड फेकायला आलेत आणि एवढ्या 10 ते 5 मिनटामध्ये तितकी दगडं आली कुठून. म्हणजे यांचा त्यांनी पहिला ठराव केला होता की आम्ही यांचे दगडफेक करणार. आणि स्टेटस पण कसे आहेत की कसं तुम्हाला तिकडनं हाकलला, कसं झालं कार्यक्रम. म्हणजे चुकी कोणाची आहे. आम्ही काय केलं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा, आमचं एकही व्यक्ती तिथं टी शर्ट घालून दिसत नाही आहे. समोर त्यांचीच माणसं आहेत दगड फेकतात ती. मला तर सबूत भेटेल बघा. मी पालखीजवळ नाचत होतो आमच्या झोपड्यामध्ये, तर तिथं ओरडत आले आमचे मला काय भांडण झाली. तर मी माझ्या मुलाला बघायला गेलो तर बघते ते तिथं भांडण चालू आहे अशी बोला चालेल. तर मी त्यांना बोलत होतो का तुम्ही भांडण करावं नको, जाऊ द्या तुमची पालखी तुम्ही न्या पुढं. आमची पालखी नव्हती तिकडे, आमची पालखी आलेली पहिलेच.
आमच्या मुलीच होत्या तिथं ना 2-3 माणसं होते बस, जास्त नव्हते. नंतर तिथे पुढे गेली ना त्यांनी दगडफेक केली ना मी पळालो ना मी बाजूला उभे राहिलो त्या हॉटेलाजवळ. तिकडून सामनेवरून याला करबटाचा याला असा हात ठेवला आणि मी डागत बेस होते. सगळे आमची पालखी खाली आलेली वरून, खाली पायथ्यालाची पालखी होती, सर्व नाचत होते. सर्व यांनी काय केलं, आमची मुलं 80% मुलं आमच्या तंबूमध्ये गेलेली, 20% मुलं फक्त होती. यांनी आमची मुलं जाऊन दिली होते तेव्हा आम्ही हमला न केला. नंतर पालखी आमची खाली एकदम चाललेली सर्व नाचत. यांनी लगेच वरून दगडफेक केली आमच्या महिलांवरती, आमच्या पुरुषांवरती. सुभाष भगत पंच कमिटीतून त्यांना बोलायला गेले का बाबा थांबा, तुम्ही दगडफेक कशाला करता, तुमचा काय निर्णय आहे, काय झाला आम्हाला सांगा, मी आहे इथे उभा. त्यांनी त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केली. त्या मी समोर कोण आहे हे सुद्धा बघितलं नाही. त्यांनी त्यांची दगडफेक चालूच ठेवली. जशी पाऊस पडतो ना तशी पावसावानी त्यांची दगडफेक वरून येत होती. आणि परत एवढ्या सर्वांच्या लागून मी स्वतः कंप्लेंट 112 नंबरवरती मी कॉल केला. मी स्वतः पूजा सुभाष भगत मी स्वतः कॉल केला काय ॲम्ब्युलन्स येऊ दे, पोलीसची गाडी येऊ दे. आमच्या लोकांचे टकले फुटलेत, महिलांचे टकले फुटलेत, मुलशीबाटीच्या नालासारखं रक्त वाहतोय एकेकांच्या डोक्यातून. मी तुमच्या पाया पडते, ॲम्ब्युलन्स येऊ दे. नाही ॲम्ब्युलन्स आली, नाही पोलीसची गाडी आली, कोणच तिथे आला नाही. रात्रभर आम्ही वाट बघितली. परत आमचा जीव राहत नाही तर आम्ही रस्त्यावर गेलो, रिक्षा बघायला, गाडी बघायला. त्या सर्व लागलेले पेशंट होते त्यांना नेण्यासाठी. तिथे एकही रिक्षा का गाडी आली नाही. काय बोलले का पुढे खूप दंगा झाले. बोलायला गेलेले त्यांना काय दगडफेक करू नका. ते मी डगरं मारली आणि बॉम्ब फटाकडे पण मारले. आम्ही अशा उभे होतो, आमच्या अंगावर फटाकडे आले, दगडी आली. त्या मुलीच्या तोंडावर बॉम्ब मारला ते मी. तिने हात असं केलं म्हणून हाताला लागला तिच्या. माझ्या पण अंगावर वाप आलेली.